श्रोते हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधत संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात देशभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या या अभियानामध्ये 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख 1 तास ही स्वच्छता मोहीम राबवली, जिला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सध्या देशात 31 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहिमेचा तिसरा टप्पा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत स्वच्छतेसोबतच विविध शासकीय कार्यालयांमधल्या जुन्या फायली निकाली काढणं, जुनी उपकरणं भंगारात देणं यासारखी कामं सुरू आहेत. या मोहिमेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा महाराष्ट्र राज्यातल्या काही प्रातिनिधिक जिल्ह्यांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नपूर्तीचा जो संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता, तो आता पूर्ण होताना दिसत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांपूर्वी या मोहिमेची सुरुवात केली होती. देशभरात सुरू असलेल्या या अभियानाला आज नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता ही एक लोकचळवळ बनल्याचं दिसत आहे. मन की बात असो किंवा लाल किल्ल्यावरचं राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण, आपल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी लोकांशी संवाद साधत त्यांना जीवनात स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं. अशाच एका भाषणात त्यांनी स्वच्छतेप्रती व्यक्त केलेले विचार ऐकूया. जन आंदोलन की ये भावना स्वच्छ भारत मिशन की सफलता का आधार है। पहले शहरों में कचरा सड़कों पर होता था, गलियों में होता था, लेकिन अब घरों से न केवल वेस्ट कलेक्शन पर बल दिया जा रहा है, बल्कि वेस्ट सेग्रीगेशन पर भी जोर है। बहुत से घरों में अब हम देखते हैं कि लोग गीले और सूखे कूड़े के लिए अलग अलग डस्टबिन रख रहे हैं। घर ही नहीं, घर के बाहर भी अगर कहीं गंदगी दिखती है तो लोग स्वच्छता ऐप से उसे रिपोर्ट करते हैं, दूसरे लोगों को जागरूक भी करते हैं। मैं इस बात से बहुत खुश होता हूं कि स्वच्छता अभियान को मजबूती देने का बीड़ा हमारी आज की पीढ़ी ने उठाया हुआ है। टॉफी के रैपर अब जमीन पर नहीं फेंके जाते, बल्कि पॉकेट में रखे जाते। श्रोते हो, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत ऑक्टोबर महिन्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेते, सेलिब्रिटीज यांचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. मुंबईमध्ये ही स्वच्छता मोहीम कशी राबवण्यात येत आहे, याविषयी मुंबईचे प्रतिनिधी जीवन भावसार अधिक माहिती देत आहेत. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत 1 ऑक्टोबरला राज्यात 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाअंतर्गत सुमारे 2000 टन कचरा गोळा झाला. 14,500 ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात 16 लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईत गिरगाव चौपाटीवर झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मान्यवर सहभागी झाले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कुर्ल्यातल्या एका SRA इमारतीला भेट दिली. यावेळी केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्रकिनारे यांची स्वच्छता करण्यासोबतच गल्लीबोळातले रस्ते, झोपडपट्टीतला परिसर, शौचालय, गटारं यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत राज्यातल्या 418 ITI मधल्या विद्यार्थ्यांनी 350 गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली. 1.5 लाख विद्यार्थी यात सहभागी झाले होते. राज्यात अनेक ठिकाणी मलजल शुद्धीकरण सुरू असून 221 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र सुरू आहेत. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनातून वीज निर्मितीही होत आहे. नागरिकांमध्ये कचऱ्याबाबत असलेली अनास्था दूर करण्यासाठी शिक्षण विभागानं स्वच्छता मॉनिटर प्रकल्प सुरू केला आहे. यात 64,000हून अधिक शाळांमधले 59 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देतात. यामुळे नागरिक जागरूक होतील आणि स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा दूर होईल असा उद्देश आहे. विविध सरकारी कार्यालयांमध्येही ही स्वच्छता मोहीम जोमात सुरू आहे. या अंतर्गत जुन्या फायली निकाली काढणे, जुनी उपकरणं भंगारात देणे यासारखी कामं सुरू आहेत. उपयोगात नसलेले कम्प्युटर आणि तत्सम उपकरणंही निकाली काढण्याचे काम या अंतर्गत सुरू आहे. श्रोते हो, स्वच्छता मोहिमेअंतर्गत नवी मुंबई, पालघर परिसरात शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याविषयी नवी मुंबईच्या आकाशवाणी वार्ताहर स्वप्ना हरळकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.
नवी मुंबई शहराने स्वच्छता उपक्रमात नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत 15 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवले गेले असून 1,83,000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेली स्वच्छ चित्रकला स्पर्धा, 26,000हून अधिक नागरिकांनी घेतलेली स्वच्छतेची डिजिटल शपथ तसंच शहरातल्या 8ही विभागांमध्ये 1,14,000हून अधिक नागरिकांनी एकाच वेळी घेतलेली सामूहिक स्वच्छता शपथ आणि खारफुटी स्वच्छता मोहीम अशा 3 उपक्रमांची नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने देशातल्या निवडक ठिकाणांवर केंद्रीय पथकानं येऊन चित्रीकरण केलं. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातल्या मुंबई आणि नवी मुंबई या दोनच शहरांचा समावेश होता. मिनी सीशोर जुहूगाव चौपाटी परिसरात 255 तृतीयपंथी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतलाच. त्यासोबतच शहरातल्या ट्रॅफिक सिग्नलवर शहर कचरामुक्त करण्यासाठी तृतीयपंथीयांकडून नागरिकांना आवाहनही करण्यात आलं आहे. नवी मुंबई पोस्ट सर्कलच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लहान मोठ्या पोस्ट कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत 25 टन इतक्या साहित्याची रद्दी जमा करण्यात आली आहे. यामुळे सर्व कार्यालयात मिळून 3200 स्क्वेअर फूटची जागा रिकामी झाली आहे. या जागेचा वापर ग्रंथालय तयार करण्यासाठी केला जाणार आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनेही स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सर्व पोलीस स्थानकं, कार्यालयं तसंच पोलीस वसाहतींमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. श्रोते हो, स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग शहर तसंच जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. सिंधुदुर्गचे आमचे वार्ताहर निलेश जोशी याविषयी अधिक माहिती देत आहेत. देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. याकरता देशभर राष्ट्रव्यापी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. हे स्वच्छता 3.0 अभियान विविध कार्यालयातून राबवलं जाते. यामध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, भंगार किंवा वेस्टेज साहित्याची विल्हेवाट लावणं अशी स्वच्छता विषयक कामं केली जातात. त्या अनुषंगानं आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रात अलीकडे परिसर स्वच्छतेचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं आकाशवाणीत केंद्राच्या परिसरात स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलं. तसंच स्वच्छतेची शपथ इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतली. तसंच कार्यालयातील भंगार साहित्य, वापरात नसलेलं साहित्य वेगळं करण्यात आलं. केंद्र परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रम विभाग प्रमुख सुजाता कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम संपन्न झाली. यासाठी कर्मचारी श्रीयुत कावळे, श्रीयुत बराडकर, श्री परब, श्री शिंदे तसंच इम्तियाज विजापुरे यांचं सहाय्य लाभलं. या मोहिमेत समन्वय अधिकारी म्हणून श्रीपाद कहाळेकर यांनी काम केलं. यापुढे सुद्धा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याची काळजी प्रत्येक जण घेईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे. ही मोहीम वर्षभर राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात स्वच्छता कॅम्पेन 3.0 अंतर्गत इतर कार्यालयात सुद्धा स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आहे. श्रोते हो, स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नाशिक शहर परिसर आणि संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात हजारो आबालवृद्धांनी सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. याबद्दल आमचे नाशिकचे वार्ताहर संजय पाठक यांच्याकडून जाणून घेऊया. स्वच्छता ही केवळ व्यक्तिगत नव्हे तर सार्वजनिक स्तरावरही राबवली जावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा हे अभियान सध्या देश पातळीवर राबवलं जात आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्या 2 टप्प्यानंतर आता 3रा टप्पाही यशस्वीरित्या पार पाडला जात आहे. गेल्या महिन्यात पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर 2ऱ्या टप्प्यातील स्वच्छता मोहीम याच महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली. 1 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात स्वच्छतेसाठी 1 तास असं आवाहन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयच नव्हे तर सेवाभावी संस्था आणि नागरिकांनाही असंच आवाहन करण्यात आलं होतं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी इथं करण्यात आला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 2000 ठिकाणी अशा प्रकारची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील 1800 पैकी 1318 ग्रामपंचायती या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने नाशिक महापालिका आणि नमामि गोदा फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं अविरल गोदावरी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गोदावरी नदी ही स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी या मोहिमेचा शुभारंभ प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह आणि आध्यात्मिक गुरु एम यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मोहिमेच्या 3ऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्या. या निमित्ताने सर्व शासकीय कार्यालय यातील स्वच्छता मोहीम राबवतानाच प्रलंबित प्रकरणांचा निपटाराही करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेच्या वतीनं सर्व विभागीय कार्यालयात आणि मुख्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचबरोबर प्रलंबित समस्या आणि प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी रोज 2 तास वेळ दिला जात आहे. श्रोते हो, विदर्भात नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या बहुतांश भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
नागपूरचे आकाशवाणी प्रतिनिधी धनंजय वानखेडे आणि हेमांगी कुलकर्णी यांनी केलेल्या वार्तांकनानुसार नागपूरमधील स्वच्छता मोहिमेचा आढावा आता ऐकूया. नागपुरातील केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये कार्यालयातील अडगळ काढून 2 ऑक्टोबर 2023 पासून विशेष सफाई मोहीम 3.0 सुरू करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत रेल्वेच्या भंगार साहित्य विकून रेल्वेनं महसूल प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे भंगार वस्तूंच्या विल्हेवाटीकडे विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे पुष्कळ प्रमाणात कार्यालयीन जागा मोकळी करण्यात विभागाला यश मिळालंय. मध्य रेल्वेच्या विविध विभागातील रेल्वे स्थानकांवर पर्यावरणपूरक ऊर्जेचा स्रोत म्हणून सौर पॅनलची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे. अनेक शासकीय कार्यालयांच्या अलमाऱ्यांमधून जुने कागदपत्र काढण्यात आले आणि फाईल्स व्यवस्थित ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय खाण ब्युरो या नागपुरातील मुख्यालयात सुद्धा स्वच्छता अभियान 3.0 अंतर्गत मिनरल प्रोसेसिंग लॅबच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यासोबतच इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या अधिकाऱ्यांनी एका सायकल रॅलीचं आयोजन करून स्वच्छतेचा संदेश दिला. मिनरल ओर इंडिया लिमिटेड मॉईल या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या कंपनीनं सुद्धा रामटेक तालुक्याच्या कांदिरी खाण परिसरात स्वच्छता केली. नागपूरमध्ये मुख्यालय असणाऱ्या वेकोली अर्थात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्याद्वारे सुद्धा अस्वच्छता असणारे स्थळ चिन्हित करण्यात आले आणि ई कचरा वेगळा करण्यात आला. वेकोलीच्या चंद्रपूर, बल्लारपूर इथं असणाऱ्या खाण परिसरातील असलेल्या अनेक निरुपयोगी मशिनरी, टायर्स, बॅरेल सुद्धा भंगारात काढण्यात आले. मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे सुद्धा फिट इंडिया स्वच्छता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी पोस्टर कॉम्पिटिशनचं आयोजन सुद्धा MECL तर्फे करण्यात आलं. अशा रीतीनं केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या श्रमदानातून या विशेष अभियान 3.0 मध्ये स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलेलं दिसतंय. श्रोते हो, पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात स्वच्छता मोहिमेच्या 3ऱ्या टप्प्यांतर्गत सर्वत्र स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले. याविषयी आमच्या सांगलीचे वार्ताहर महेश भिसे यांनी घेतलेला आढावा ऐकूया. व्यक्ती आणि समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी कुटुंबातील, घरातील तसंच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि परिसर स्वच्छता करणे आवश्यक असते. संत गाडगेबाबा महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्वच्छता आवश्यक वाटते, म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील प्रशासन आणि नागरिक यांनी सुद्धा या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपला परिसर आणि सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केल्यानंतर आता सरकारी तसंच खाजगी कार्यालये, शाळा, महाविद्यालय मध्ये स्वच्छता राबवली जात आहे. कालबाह्य कागदपत्रे, फाईल्स, रजिस्टर यांचे एकत्रित करून विल्हेवाट लावण्याचं काम सुरू आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बेडक गावातील कचरा डेपोवर साधारण 3,13,82,141 क्युबिक मीटर कचऱ्यावर आणि समडोळी रोड कचरा डेपोवर 3,36,176 क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. प्रक्रिया केल्यापासून बायोसील शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेने ई वेस्ट कचरा संकलन मोहीम राबवली. यामध्ये साधारण 700 किलो प्लास्टिक वस्तूंचे संकलन केले. अशा पद्धतीने सांगली जिल्ह्यातील प्रशासन आणि नागरिक या अभियानाला चांगला प्रतिसाद देत आहेत. श्रोते हो, स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी स्वच्छतेचं महत्त्व मोठं आहे. हेच ओळखून संत गाडगेबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या जीवनकार्यात लोकांना स्वच्छतेचा संदेश देत त्याचं महत्त्व पटवून दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याच विचारानं स्वच्छ भारत अभियान राबवून हाच विचारांचा वसा पुढे चालू ठेवलाय. आज स्वच्छता ही सेवा, 1 तारीख 1 तास अशा स्वच्छता मोहिमांमुळे शासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ आणि घराघरात स्वच्छतेचं महत्त्व केवळ पोहोचलेलंच नाही, तर स्वच्छता ही लोकांची जीवनशैली ठरत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन संदेश नाईक.